हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. कशा आहात तुम्ही सगळ्या? दिवसाची सुरुवात छान अशी बघा, बाहेर छान असा वारा सुरू होता आणि आज पाऊस कमी होता पण हवा खूप होती. तर मी घेतलेली आहे इथे शेपूची भाजी. ती मी एका रुमालामध्ये पॅक केलेली होती. फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवली होती. ती खराब नाही होत. तुम्ही सहसा पेपरमध्ये आणि रुमालामध्ये जर ठेवली तर भाजी ही कधीच खराब होत नाही. मग मी ती भाजी छोटी छोटी अशी कट करून घेतली, चिरून घेतली छान अशी, आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी थोडासा शेंगदाण्याचा कूटही वाटून घेतला आहे. तर तुम्ही पहा मी नक्की कशी करते आहे. तर मी त्यामध्ये घातले कढई घेतली, कढईमध्ये घातले तेल, तेलामध्ये घातले मी लसूण आणि बारीक चिरलेली मिरची, हिरवी मिरची. त्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ आणि मग त्यात ॲड करणार आहे जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो. ते मी छान असं परतून घेणार आहे. म्हणजे शेंगदाण्याचा कूट छान परतला की तो भाजीतही खूप छान लागतो. तेलात आधी एकदम खरपूस असा परतून घ्यायचा. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे आपली भाजी. पण तोपर्यंत मी आधी कूट छान परतून घेणार आहे, कारण की कूट जर परतला नाही तर भाजीला चव अशी छान बसत नाही. मग मी कूट छान परतून घेतला. त्यामध्ये ॲड केलेली आपण चिरलेली भाजी, ती मी स्वच्छ धुवून अशी घेतलीत आणि मग मी त्याच्यात ती ॲड केलेली आहे. आता भाजी ॲड केली म्हटल्यावर अजून काय, तर अजून मी त्यामध्ये ॲड केलेली आहे मुगाची डाळ. आज स्पेशल काही नाही आहे, पण आज टिफिन स्पेशल मी बनवते आहे. शेंगदाण्याचा कूट आणि मुगाची डाळ मिक्स करून शेपूची भाजी. आणि आवर्जून पहा कशी होती येते. मी 2 मिनटं वाफळण्यासाठी तिच्यावर झाकण ठेवलं. तोपर्यंत म्हटलं चला चपात्यांची तयारी करून घेऊया. चपात्यांची जास्त काय नाही, तोपर्यंत आपण चपात्या करून घेऊया. मग चपात्याचं थोडंसं पीठ घेतलं आणि पटकणी असं ते मळून छान असा गोळा तयार करून घेतला चपात्यांचा. मग म्हटलं 5 मिनटं आपले चपात्याचं पीठ भिजत ठेवूया आणि भाजी चेक करून घेऊया. मी भाजी चेक करायला घेतली. भाजी छान अशी झालेली होती. थोडंसं त्याच्यामध्ये ओलसरपणा होता, म्हणून म्हटलं 2 मिनटं मी गॅसवरती तिला छान ठेवते आणि परतते. तर 2 मिनटं मी गॅसवर ठेवली, उलटी पालटी केली आणि छान अशी ती झाली आणि एकदम मस्त भाजी झालेली माझी, तुम्ही पाहू शकता. आणि टेस्ट आणि चव तिची अप्रतिम अशी झालेली होती. मग भाजी झाली म्हटल्यावरती तिकडं चपात्यांची तयारी. साहजिक आहे टिफिन स्पेशल काय, तर आज टिफिन स्पेशल शेपूची भाजी आणि चपाती. तर शेपूची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीत केली होती. तुम्हालाही आवडली असेल तर एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून पाहताय हे आवर्जून सांगा. अशा प्रकारे मी चित्राचा टिफिन पॅक केला. थोडीशी भाजी आणि एक चपाती घेतली आणि टिफिन रेडी केला. बाय.